नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बॅकपॅक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा आवडता होस्ट दीपक. आणि मी अनिकेत नाही का त्यांचा आवडता. सॉरी मित्रांनो, तर आमच्या दोघांकडूनही तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत पालेश्वर धबधबा. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये मान नावाचं जे गाव आहे, तिथून काही किलोमीटर अंतरावरती एक उजव्या हाताला रस्ता जातो आणि तिथून थोडं पुढे आलं की पालेश्वर धबधब्याला आपण पोहोचतो. पालेश्वर या ठिकाणी यायची ही माझी तिसरी वेळ होती. गेल्या वेळी जयसिंगपूर, हातकणंगले, पन्हाळा मार्गे पालेश्वर या रूटने आलो होतो. पण आता सांगली ते ईश्वरपूर हा मार्ग एक्सप्रेस वे झाल्यामुळं आम्ही मार्ग यावेळी बदलला. ईश्वरपूरमध्ये नाश्ता करून आम्ही 32 शिराळा मार्गे मलकापूरचा रस्ता धरला. शिराळा ओलांडल्यानंतर गर्द झाडी आणि सुंदर निसर्ग दिसण्यास सुरुवात झाली होती. आकाश मोकळं होतं, पाऊस कुठंच नव्हता, पण रस्त्याच्या कडेला दुतर्फा हिरवीगार झाडी डोळ्याला शांतता देत होती. हळूहळू अंतर पार करताना नजरेस काही वेगळ्याच प्रकारचे डोंगर दिसायला लागले. जणू त्या डोंगरावर कोणीतरी लॉन लावलंय की काय असंच दिसत होते. ते बघताना मला मुन्नारमधल्या चहाच्या मळ्यांची आठवण झाली. हे निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत पुढे निघालो. शपथ, बापरे काय सीन आहे यार. मित्रांनो, एक नंबर स्पॉट आहे यार. तुम्ही एकदा एक बघाच. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत पालेश्वर धबधब्याला. आम्ही रस्ता निवडला होता ईश्वरपूर मार्गे शिराळा आणि तिथून पालेश्वर. तर त्या रस्त्यातून जाताना कपाशी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाच्या थोडं पुढं आलं की सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला जो गुढे पाचगणीचा ट्रॅक आहे किंवा तिथलं जे डोंगराचं वातावरण आहे, अगदी त्याच पद्धतीचं वातावरण आणि त्याच पद्धतीचं सिनरी आपल्याला इथं बघायला मिळते. त्यामुळे इथं 5 मिनटं थांबून व्ह्यू कॅप्चर करायला अजिबात विसरू नका. हे लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून ठेवतोय. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर त्याला तुम्ही क्लिक करून येऊ शकता. तिथून पाय निघतच नव्हता, पण पुढे घड्याळाकडे बघितलं आणि जाणवलं की आपण बरंच अंतर पार करायचंय. म्हणून आम्ही पुढे निघालो. मलकापूर पासून पुढे आल्यानंतर मान नावाचं गाव लागलं. तिथून काही अंतर पार केल्यानंतर एक पूल लागला. पालेश्वर धरणाचा पाण्याचा प्रवाह या पुलाखालून वाहत होता. हा पूल क्रॉस केल्यानंतर 100 मीटर अंतरावरती पहिला उजवा टर्न आहे, जो पालेश्वर धबधब्याकडे जातो. मान गावापासून थोडं पुढे आलं की गुगल मॅपनं जर तुम्ही येत असाल तर थोडंसं लक्ष देऊन यायला लागेल, कारण की जो उजवा टर्न आहे तो तुम्हाला दाखवतोय थोडासा पुढं, पण आपल्याला अलीकडचा उजवा टर्न घ्यायचा आहे. आणि हा रस्ता असा आहे की तुम्हाला गाडी चालवताना रस्ता दिसतच नाही, त्यामुळं नीट लक्ष देऊन बघा. हा जो रस्ता जातोय तर तो पालेश्वरकडे जातोय, तर आपल्याला ह्या साईडनं जायचंय. रस्ता चिंचोळ आहे, त्यामुळं अगदी सावकाश गाडी घेऊन जावा आणि थोडं पुढे गेलं की तिथून पालेश्वर धबधबा आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी रस्ता अरुंद आहे आणि पार्किंगची सोय देखील नाही आहे, त्यामुळं चांगली जागा बघून आम्ही रस्त्यालगतच आमची गाडी पार्क केली. रविवार होता तरी देखील आज गर्दी थोडी कमीच होती. या ठिकाणाहून उजव्या हाताला जो रस्ता जातो ना, तर तो धबधब्याकडे जातो आणि हा जो सरळ रस्ता चाललाय ना, तर तो धरणाकडे. पण माझं मत असं आहे की तुम्ही पहिल्यांदा धरणाकडे जावा. थोडी चढाई तर आहेच. कसा वाटला धबधबा? एकदम मस्त.
म्हणजे भरपूर पाणी आहे की कसं काय? पाणी आहे भरपूर. पाण्यात उतरता येते काय? पाण्यात धबधब्यामधून वरून पाणी पडतंय, दिसतंय दुधासारखं, एकदम मस्त आहे. क्या बात आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे Enjoy म्हणायचं. करण्यासारखं. पालेश्वर धबधबा हिप 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 हिप, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, जय भवानी, जय शिवाजी. या सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद होता. धबधब्यात भिजून तुफान धमाल केली होती त्यांनी. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि आम्ही पुढे निघालो. बांधावरून चालताना खरोखरच भारी वाटत होतं. काही गर्दी नव्हती आणि आजूबाजूला तर सुंदर लँडस्केप. आम्ही आता पालेश्वर धबधब्याच्या धरणावरती आलेलो आहे. सगळी गर्दी ही सगळी धबधब्याजवळ आहे, पण हा जो रस्ता आहे तर तिथं कुणीही नाही आहे, खूप कमी गर्दी आहे. त्यामुळे इथे जी शांतता बघायला मिळाली ना ती जबरदस्त आहे आणि व्ह्यू तर एक नंबर आहे. धरण ऑलमोस्ट भरलेलं आहे, त्यामुळं धबधबा 100% मला वाटते मस्त बघायला मिळेल आम्हाला. आणि कसं वाटतंय? जबरदस्त. ते बघ आणख्या तिथं त्या गाड्या लागलेल्या दिसतात काय? तर त्या गाड्या तिथंपर्यंत येतात. ॲक्च्युली जाऊ शकते गाडी, पण पाऊस असला ना तर तिथे एवढी गर्दी होते की गाडी फसायची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मगाशी आपण पार्किंग केलं का नाही, तिथं पार्किंग करणं बेस्ट आहे. पालेश्वरचा हा एपिसोड तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बॅकपॅक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मंडळी, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला सेंड करा ज्या मित्राला धबधब्यात भिजायला आवडतं. हा सुंदर जलाशय बघून आम्ही वॉटरफॉलकडे निघालो. शपथच नाद खुळा. आणि मंडळी, अशा ठिकाणी फिरायला येताना प्लास्टिक, कचरा व घाण करू नका. जे की इथे बघा, इथे बरेच लोक पर्यटक आलेत आणि किती घाण केले पहा. असं आपल्याला घाण नाही करायचं. मला असं वाटायला लागले की आम्ही आता जंगलात आलोय, जंगलात. आता वॉटरफॉलच्या एकदम जवळ पोचलो होतो आम्ही. जवळ जाईल तसं ह्या धबधब्याचं रौद्र रूप दिसू लागलं होतं. अशा या अजस्त्र वॉटरफॉलचं सौंदर्य आम्ही कॅमेऱ्यात कैद केलं आणि त्यात आपण बघूयात काय सुंदर नजारे होते ते.
पावसाचे तुषार नाही आहे, धबधब्यात नाही येणारे तुषार आहेत सगळे, बारीक बारीक एकदम. तर मागं आपण जे धरण बघितलं तर ते धरण पावसाळ्यात भरल्यानंतर जे पाणी ओसंडून वाहतं त्यातून हा पालेश्वरचा धबधबा तयार होतोय. आणि हा धबधबा एका टप्प्यात पडतोय, फार उंच नाही आहे, पण पाण्याचा जोर एवढा आहे की जास्त आत जाणं म्हणजे रिस्की आहे. त्यामुळं जरी तुम्ही धबधब्यात उतरत असाल तर खूप धबधब्याच्या जवळ जाणं टाळावं. आणि म्हणजे पावसात सावकाश चालावा, कारण इथे घसरगुंडी होते, घसरगुंडी. हे नेत्रसुख अनुभवून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. धबधबा बघून आलेलो आहे आम्ही, मस्त एन्जॉय केलं. उतरलो काय नाही धबधब्यात, पण निसर्गाचं सौंदर्य असेल किंवा आजूबाजूचं वातावरण बघून आता आम्ही परत आलेलो आहे. आता मस्त आम्ही काय जेवणाचा स्वाद आपण एन्जॉय करूया. हे अंड्याची पोळी आहे, अंडा फ्रँकी भारी. पालेश्वर नंतर आम्ही आता आंबा घाटाचा रस्ता धरला. कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा हा घाट म्हणजे सह्याद्रीत बसलेलं एक सुंदर स्वप्न. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथलं सौंदर्य ओसंडून वाहत असतं. आंबा घाट समुद्र सपाटीपासून साधारणतः 2000 फूट उंचीवरती आहे. पावसाळ्यात संपूर्ण घाट धुक्याने वेढलेला असतो. अशा या सुंदर ठिकाणाला एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही निघालो होतो. ऊन पावसाचा खेळ चालूच होता. रस्त्याकडेला असलेल्या खोल दरीतून कोकणाचं विहंगम दृश्य बघत आम्ही पुढे निघालो. तर मंडळी, दीपकला काहीतरी योग गावलाय, कसा पळतोय बघा. ज्वालामुखीतून लावा वर यावा त्या प्रकारे या ठिकाणी डोंगरावर धुक्याची चादर आली होती. रविवारची ती संध्याकाळ, हातात चहाचा कप आणि आंबा घाटाचं देखणं रूप पाहत आम्ही आजचा प्रवास पूर्ण केला. आमच्याकडून पुढच्या वेळी तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तिथं जायचा प्रयत्न करू आणि तिथली माहिती घेऊन व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू. आजची सफर कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका आणि बॅकपॅक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर भेटूया पुढच्या प्रवासात. गुड बाय.